नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशाची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आज भाग 4. ज्ञानेश्वरीतील अध्याय 1, ओवी क्रमांक 18. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ज्ञानदेवांनी केलेल्या गणेश वंदनातील ही ओवी आहे. आपल्या धर्मातले जे महत्वाचे ग्रंथ तेच गणेशाचे निरनिराळे अवयव होत असं वर्णन ज्ञानदेव करतात. श्रुती, स्मृती, पुराण, काव्य नाटक, 6 दर्शन, बौद्ध दर्शनासारखं वेद न मानणारं नास्तिक दर्शन, त्यावरील वार्तिकासारखे ग्रंथ, केवळ ज्ञान यागासारख्या कर्मावर भर देणारी पूर्वमीमांसा आणि वेदांत विचार सांगणारी उत्तरमीमांसा एवढ्या ग्रंथाचा ज्ञानदेवांनी आतापर्यंत उल्लेख केला आणि या ओवीत ते उपनिषदांचं वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, गणेशाच्या मस्तकावर जो मुकुट आहे त्यावर असलेल्या सुगंधी फुलाप्रमाणे ही उपनिषद शोभून दिसत आहेत. ज्ञानरूपी मध देण्याच्या बाबतीत ती अतिशय उदार आहेत. आपल्याकडील एकंदर धार्मिक वाङ्मयामध्ये तत्वज्ञान विचारांच्या दृष्टीने उपनिषदांचं महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या धर्माचं परंपरागत वर्णन श्रुती, स्मृती, पुराणोक्त, धर्म या शब्दांनी केलं जातं. त्यामध्ये श्रुती म्हणजे 4 वेद, निरनिराळ्या स्मृती आणि प्रमुख अशी 18 पुराणं यांचा समावेश होतो. त्या सर्वांचा उल्लेख ज्ञानदेवांनी या आधीच्या ओव्यांतून केला. तत्वज्ञान विचारांच्या दृष्टीने आपल्या धर्मात प्रस्थानत्रयीला महत्व आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तिहींची मिळून ही प्रस्थानत्रयी होते. वेदांच्या अखेरच्या भागात उपनिषद आलेली आहेत. 10 उपनिषद प्रमुख मानली जातात. आणखी ही 5-6 तितकीच महत्वाची आहेत. या उपनिषदातले अनेक विचार भगवद्गीतेत आलेले आहेत. गीतेचं वर्णन करणारा तशा अर्थाचा एक सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकही आहे. तेव्हा उपनिषद आणि गीता यांचं नातं अगदी निकटचं आहे. आपल्याकडच्या प्राचीन संस्कृत ग्रंथातील सर्वात महत्वाचे तत्वज्ञान विचार सुमारे 3500 वर्षापूर्वीच्या या उपनिषदात आलेले आहेत. त्यातील विचारांचं महत्व आजही साऱ्या जगातल्या श्रेष्ठ विचारवंतांनी मान्य केलेलं आहे. आपल्या धर्मातल्या साऱ्या महत्वाच्या ग्रंथांचा आधार अखेर ही उपनिषद आहेत. एवढं त्यांचं महत्व आहे. म्हणून ज्ञानदेव या ओवीत त्याचं वर्णन करताना म्हणतात की गणेशाच्या मस्तकावरील मुकुटात असलेली सुगंधी फुलं म्हणजे 10 उपनिषद आणि त्या फुलांतला मध म्हणजे त्या उपनिषदात सांगितलेलं अध्यात्मज्ञान.